ऋतूनुसार आता सगळ्यात ऋतूनुसार बेसिक खायचा मासा आहे तो म्हणजे कोळंबी. ओके. कोळंबी हा ऋतू बघून खायचा मासा आहे किंवा बांगडा म्हणूया. बांगड्याची थोडी जास्ती आहे. त्यामुळे बांगडा हा उन्हाळ्यात शक्यतो न खाल्लेला उत्तम. कोळंबीला एक बेसिक नियम आहे, जो लोकांच्या माहितीकरता मी सांगतो. ज्या महिन्यात आर आहे, या महिन्याच्या स्पेलिंगमध्ये आर आहे, त्याच महिन्यात तुम्ही कोळंबी खा. सो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै तुम्हाला कोळंबी खायची नाही आहे. ऑगस्टमध्ये खायची नाही आहे. सप्टेंबरमध्ये परत आर येतं. तिथपासून तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर कोळंबी खा. तो आर फॅक्टर लक्षात ठेवा. आणि पॉपलेट व्यतिरिक्त आणखी कुठला मासा खायला पाहिजे? पॉपलेट व्यतिरिक्त मी सजेस्ट करीन, जो मासा खूप कमी खाल्ला जातो आजही पुण्यात किंवा तो खाण्याचं प्रमाण खूप कमी, ओले बोंबील. आता बोंबील हे ओले आणि वाळवलेले या दोन स्वरूपात मिळतात. वाळवलेल्या बोंबलाला थोडासा वास असतो. लोकांनी बोंबील ते बघितलेले असतात तेव्हा लोकांच्या डोक्यात एक कन्सेप्ट असते की बोंबलाला वास येतो. तुम्ही जर ताजे व्यवस्थित बोंबील खाल्लेत तर वास येत नाही बोंबला. बोंबील तुम्ही काट्यासहित खाऊ शकता. काटा वेगळा काढायची गरज नाही. पॉपलेटमध्ये आपण बघतो मध्ये काट्याचा पिंजरा असतो, तुम्ही तो काटा खाऊ शकत नाही. बोंबील हा काट्यासकट खाऊ शकता आणि खूप एनरिच मासा आहे. म्हणजे बोंबीलमध्ये जे प्रोटीन्स आहेत ते खूप चांगल्या स्वरूपात असल्यामुळे तुम्ही जर व्यायाम वगैरे करत असाल तर तुम्ही जो प्रोटीन इंटेक घेता त्याकरता बोंबील खूप चांगले आहेत. त्यातनं स्नायूंची वाढ चांगली होते, स्किन चांगली मॉइश्चराईज राहते तुमची बोंबलांमुळे. सुके वाळवलेले बोंबील जर आहारात असतील तर त्यातलं लोहाचं प्रमाण किंवा आयनचं प्रमाण हे वाढलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला जर निद्रानाश असेल, झोप चांगली येण्याकरता बोंबील उत्कृष्ट आहेत. बोंबीलमध्ये अगेन फॅटी ॲसिड आहे, ओमेगा 3 आहे, व्हिटॅमिन B12 आहे, व्हिटॅमिन D आहे. या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे बोंबील या माशात कार्बोहायड्रेट खूप कमी. सो बाकी माशाबरोबर थोडा जरी कार्बोहायड्रेटचा इंटेक जात असतो, तो बोंबील बरोबर जाताना कार्बोहायड्रेटची भीती नाही आहे. त्यामुळे चरबीचं प्रमाण कमी आहे त्या मासात. त्यामुळे हार्ट पेशंटकरता पण खूप उत्कृष्ट मासा आहे.